चला, आज एका अशा रहस्याच्या सागरात खोलवर जाऊया. एका अशा शहराच्या शोधात जे फक्त सोनं चांदीचं नव्हतं. नाही, असं म्हणतात की तिथे रस्त्यांवर मौल्यवान खडे जडवलेले होते. आणि तरीही इतकं वैभवशाली शहर एका रात्रीत समुद्राच्या पोटात गायब झालं. जरा विचार करा, एक असं शहर जिथे भिंती सोन्याच्या होत्या आणि जमिनी चांदीच्या. हो, प्राचीन ग्रंथांमध्ये द्वारकेचं वर्णन अगदी असंच मिळतं. जणू काही स्वर्गच पृथ्वीवर उतरला होता. 9 लाख. हो, बरोबर ऐकलं. 9 लाख हा काही छोटा मोठा आकडा नाहीये. भागवत पुराणात तर असं म्हटलंय की या शहरात सोन्याने आणि चंद्रकांत मण्यांनी चमकणारे तब्बल 9 लाखांपेक्षा जास्त महाल होते. म्हणजे विचार करा, हे फक्त एक राजधानीचं शहर नव्हतं, तर एका संपूर्ण संस्कृतीचं, एका युगाचं केंद्र होतं. पण मग प्रश्न हा आहे की असं काय घडलं असेल? इतकं समृद्ध शहर एका झटक्यात समुद्राच्या पोटात कसं काय गेलं? ही फक्त एक पौराणिक कथा आहे की यामागे काहीतरी ऐतिहासिक सत्य लपलेलं आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपण या प्रवासात शोधणार आहोत. ठीक आहे, चला तर मग थेट मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी ती कथा पाहूया जी हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत पोहोचली आहे, द्वारकेच्या जन्माची आणि तिच्या विनाशाची कहाणी. गोष्ट सुरू होते जेव्हा श्रीकृष्णाने आपल्या लोकांना जरासंधाच्या सततच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी समुद्राकडे एक सुरक्षित अभेद्य जागा मागितली आणि समुद्राने ती दिली. मग देवांचे आर्किटेक्ट विश्वकर्मा यांनी एक असं शहर घडवलं जे फक्त सुंदर नव्हतं, तर एक इंजिनिअरिंगचा चमत्कार होता. विचार करा, त्या काळातलं सर्वात प्रगत बंदर आणि सिंचन व्यवस्था तिथे होती. पण म्हणतात ना, जिथे निर्मिती असते तिथे विनाशही कुठेतरी वाट पाहत असतो. द्वारकेच्या नशिबात 2 शाप होते. पहिला, महाभारत युद्ध संपल्यावर कौरवांची आई गांधारीने दिलेला शाप. आणि दुसरा, जेव्हा श्रीकृष्णाचा मुलगा सांब याने काही ऋषींची थट्टा केली तेव्हा मिळालेला शाप. याच 2 शापांनी द्वारकेच्या विनाशाची कहाणी लिहायला सुरुवात केली. आणि झालंही अगदी तसंच. हळूहळू गांधारीच्या शापाचा प्रभाव दिसू लागला. यादववंशी अहंकारी आणि विलासी बनले. आणि मग तो दिवस आला. एका उत्सवाच्या वेळी ते मदिरेच्या नशेत एकमेकांशीच लढू लागले आणि त्यांनी स्वतःच्याच कुळाचा स्वतःच्याच हाताने नाश केला. आणि जेव्हा श्रीकृष्णांनी देहत्याग केला तेव्हा असं म्हणतात की ज्या समुद्राने ही जमीन दिली होती त्याच समुद्राने ती परत घेतली. पाहता पाहता अख्खी द्वारका नगरी पाण्याखाली गेली. आणि दंतकथेनुसार असा झाला त्या सुवर्णनगरीचा, त्या सुवर्णयुगाचा अंत. पण ही गोष्ट फक्त पुराणांच्या पानांपुरतीच आहे का? अजिबात नाही. आता येऊया थेट 20व्या शतकात, जिथे या कथेचा वैज्ञानिक शोध सुरू झाला. सुरुवात झाली काही लहान सहान संकेतांनी. म्हणजे 1930च्या दशकात काही पायलट्सना समुद्राखाली विचित्र सरळ रेषा दिसल्याचं त्यांनी नोंदवलं. मग मच्छीमारांच्या जाळ्यात अधूनमधून काहीतरी प्राचीन वस्तू अडकायला लागल्या. पुढे 1963मध्ये ASIनी म्हणजे आपल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने पहिलं उत्खनन केलं. पण या रहस्याचा खरा पाठपुरावा ज्यांनी केला ते होते डॉक्टर SR राव. त्यांनी भारताच्या पहिल्या सागरी पुरातत्व युनिटची स्थापना केली आणि या शोधाला एक नवी वैज्ञानिक दिशा दिली. तर या संपूर्ण शोधाच्या केंद्रस्थानी होते एक नाव, डॉक्टर SR राव. चला, त्यांच्या अविश्वसनीय कामाबद्दल आणि त्यांना नेमकं काय सापडलं याबद्दल जरा जवळून जाणून घेऊया. डॉक्टर राव यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, अजिबात नाही. एकतर वैज्ञानिक समुदायच त्यांच्यावर शंका घेत होता आणि सरकारकडे तर पैसेच नव्हते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्यांची पहिली मोहीम फक्त आणि फक्त 800 रुपयांमध्ये सुरू झाली होती. त्यांच्याकडे न सोनार होतं न कुठलं आधुनिक तंत्रज्ञान. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती जी या सगळ्यापेक्षा खूप मोठी होती. तो म्हणजे त्यांचा स्वतःवरचा आणि या शोधावरचा अटूट विश्वास. आणि डॉक्टर राव यांचा दृष्टिकोनच खरं तर सगळ्यात वेगळा होता. जिथे बाकीचे लोक फक्त पौराणिक कथा पाहत होते, तिथे त्यांना इतिहासाचे धागेदोरे दिसत होते. ते नेहमी म्हणायचे, मी या ग्रंथांकडे धार्मिक पुस्तकं म्हणून नाही, तर ऐतिहासिक कागदपत्र म्हणून पाहतो. आणि हाच विचार त्यांच्या संपूर्ण शोधाचा पाया ठरला. आणि त्यांचा तो विश्वास खरा ठरला. त्यांच्या टीमला समुद्राच्या तळाशी एका हरवलेल्या शहराचे स्पष्ट पुरावे सापडले. एक 560 मीटर लांब तटबंदी, 30पेक्षा जास्त मोठे दगडी स्तंभ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास प्रकारचे दगडी नांगर.
असे नांगर हे त्या काळातल्या प्रगत बंदराचं आणि मोठ्या सागरी व्यापाराचं प्रतीक मानले जातात. आणि जेव्हा या सगळ्या वस्तूंचं कार्बन डेटिंग झालं तेव्हा त्या थेट महाभारत काळातल्या असल्याचं सिद्ध झालं. डॉक्टर राव यांच्या शोधाने एक भक्कम पाया रचला होता. पण मग आलं 21वे शतक आणि सोबत आलं हायटेक तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाने या रहस्यावर एक नवीनच प्रकाश टाकला. चला पाहूया या पुढच्या टप्प्यात काय समोर आलं. तर 2001 मध्ये ASI आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी म्हणजे NIOT यांनी एकत्र येऊन शोध सुरू केला. आणि यावेळी वापर झाला सोनार टेक्नॉलॉजीचा. सोनार म्हणजे काय? तर समुद्राच्या अंधारात डोळ्यांसारखं काम करणारं एक तंत्रज्ञान. आवाजाच्या लहरी वापरून त्यांनी समुद्राच्या तळाचा एक संपूर्ण डिजिटल नकाशाच तयार केला, जिथे पाण्याखालची प्रत्येक रचना अगदी स्पष्ट दिसत होती. आणि ह्या तंत्रज्ञानाने जे काही समोर आणलं ते अक्षरशः धक्कादायक होतं. कारण तिथे सापडलेल्या काही वस्तू तब्बल 9000 वर्ष जुन्या होत्या. 9000 वर्ष म्हणजे त्या हडप्पा संस्कृतीच्याही आधीच्या होत्या. या एका शोधामुळे द्वारकेचं रहस्य कमी होण्याऐवजी आणखीनच गडद झालं. तर मग सत्य काय आहे? द्वारका बुडली कशी? एकीकडे आहे पौराणिक कथा जी सांगते की हा एका युगाचा अंत होता, एक दैवी घटना. आणि दुसरीकडे आहे विज्ञान जे सांगतं की ही एक नैसर्गिक आपत्ती होती, कदाचित एक महाभयंकर त्सुनामी ज्यामुळे समुद्राची पातळी अचानक वाढली. पण जरा विचार करा, असं असू शकत नाही का की या दोन्ही गोष्टी एकाच घटनेचं वर्णन करत आहेत, फक्त त्यांची भाषा वेगळी आहे. आता येऊया वर्तमानात. या सगळ्या शोधाचं आजच्या काळात काय महत्त्व आहे आणि हा वारसा कसा पुढे नेला जातोय? चला बघूया. अगदी नुकतीच गोष्ट आहे, फेब्रुवारी 2024ची. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्या ठिकाणी समुद्रात डुबकी मारली. त्यांनी श्रीकृष्णाच्या स्मृतीत एक मोरपंखही अर्पण केला. पण ही फक्त एक डुबकी नव्हती, हा एक प्रतिकात्मक क्षण होता भारताला आपल्या हजारो वर्षांच्या जुन्या वारशाशी पुन्हा एकदा जोडणारा. आणि खरं तर हेच द्वारकेच्या शोधाचं सगळ्यात मोठं महत्त्व आहे. हा फक्त एका शहराचा शोध नाहीये, हा एक असा संगम आहे जिथे श्रद्धा आणि विज्ञान, इतिहास आणि आपला वारसा हे सगळं एकत्र येतं, जिथे प्राचीन कथा आधुनिक विज्ञानाला दिशा दाखवतात. द्वारकेच्या शोधाने एक गोष्ट नक्कीच दाखवून दिली आहे की ज्यांना आपण फक्त कथा किंवा दंतकथाच समजतो, त्यांच्या मागे हे काहीतरी सत्य लपलेलं असू शकतं. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. जर द्वारका खरी असू शकते, तर मग अशा आणखी कितीतरी दंतकथा असतील ज्या आपल्या इतिहासाच्या समुद्रात फक्त शोधल्या जाण्याची वाट पाहत आहेत.